नमस्कार. बघता बघता सुप्रजा 3 वर्षाची झाली सुद्धा आणि ह्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी पालक हो खूप सुंदर सुंदर सिरीज घेऊन येत आहोत. ह्या सिरीज कशा आहेत बघा. पहिली म्हणजे यश म्हणजे नेमकं काय, मार्क चांगलं मिळणं का जग शहाणं होणं, ह्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. दुसरी सिरीज आहे मुलांना शाळेमध्ये डबा काय द्यायचा आणि घरी आल्यानंतर त्यांना पोषक म्हणून काय खायला द्यायचं, ह्याच्याबद्दलची एक सिरीज आहे. एक सिरीज घेऊन येत आहोत अभ्यासाशी मैत्री. अगदी प्रामाणिकपणे विचार केला तर कोणालाही अभ्यास करायला आवडत नाही. आपल्यालाही लहानपणी आवडला नाही, मुलांनाही आवडत नाही, पण तो कसा त्यांच्याकडनं युक्तीने करून घ्यायचा ह्याच्याबद्दल स्ट्रेट फॉरवर्ड टिप्स घेऊन येत आहोत सुप्रजामधनं. तर आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगा. आता ह्या 3 सिरीज तर झाल्याच, पण त्याच्याबरोबर अत्यंत महत्त्वाची म्हणजे प्रसार माध्यमांपासून आपल्या मुलांना कसं लांब ठेवायचं. लांब ठेवताना त्यांना असं सुद्धा वाटता कामा नाहीये की माझ्या मैत्रिणींकडे आहे पण माझ्याकडे नाहीये, म्हणून हा सुवर्ण मध्य कसा साधायचा हा आपल्याकडचाच प्रश्न नाहीये, हा एक मोठा जागतिक प्रश्न होऊन बसलेला आहे. अनेक तज्ज्ञांनी ह्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. आम्ही ह्याच्यावरती अगोदर वेबिनार सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमची असं पण आम्ही एक सदर घेणार आहोत. तर ही वेब सिरीज प्रसार माध्यमं आणि मुलं आणि त्यांना त्याच्यापासून कसं लांब ठेवायचं ही सिरीज येणार आहे. त्या सिरीजच्या साठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्ही काही स्टेप्स घेतलेले असतील तर आम्हाला अवश्य कळवा. आम्ही ते आमच्या इंटरव्ह्यूमध्ये ॲड करू. आम्हाला आता प्रश्न सुद्धा पाहिजे आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कामाला लागा आणि तुमचे प्रश्न आम्हाला अवश्य पाठवा. तर प्रश्न तुमचे, उत्तर आमची, कसं मुलांना प्रसार माध्यमांपासून लांब ठेवता येईल. तर हा संबंध एक पुष्पगुच्छ सारखा सुप्रजा घेऊन येत आहे तुमच्यासाठी, खास 3ऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं. तर तो बघायला विसरू नका. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यावर कमेंट अवश्य करा. नमस्कार.